नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर काही मुले म्हणजे आतुरतेने वाट बघत होते की पूर्व परीक्षा जी आहे आपली राज्यसेवेची ती कधी येईल, आपली पदं किती असतील. नंतर काही जण म्हणत होते की जानेवारीमध्ये येईल वगैरे. पण ही जी जाहिरात जी आहे ती जाहिरात आपल्या 29 डिसेंबरला जाहीर करण्यात आलेली आहे. तर आपण सगळे काही माहिती घेणार आहोत. जागा किती आहेत, परीक्षा कधी आहेत, कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, नंतर आता ह्यानुसार आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण एक व्यवस्थित पाहूयात. तर तुम्ही पाहिलं असेल की काल जे आहे ते आपले जाहिरात आलेली आहे. तर एकूण जी पदे आहेत ना, ती एकूण पदे आहेत 274 पदे आहेत. त्यातील राज्यसेवेची जी पदे आहेत ते 204 आहेत व अर्ज करण्याची कालावधी जी आहे तो 5 जानेवारी ते 25 जानेवारी आहे, लक्षात ठेवा. आणि पूर्व परीक्षा जी आहे ते 28 एप्रिल 2024 ला होणार आहे. लक्षात आलं का मित्रांनो? तर तुम्ही हे एकदा नीट व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्यानुसार आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही फॉर्म भरून घ्या व्यवस्थित आणि रोजच्या रोज व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही 28 एप्रिलच्या परीक्षेसाठी एकदम परफेक्ट तयार असणे गरजेचं आहे. कारण एकूण पदे टोटल राज्यसेवेची म्हटलं तर 205 आहेत. आता आपण बघूयात की पदे वगैरे जे आहेत ते कसे कसे आहेत वगैरे. तर बघा तुम्ही, तर राज्यसेवेची जी पदं आहेत ना ती 205 आहेत. त्यामध्ये पुन्हा नंतर जी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे त्याचे पद आहेत 26 आणि महाराष्ट्र वन सेवा जी आहे त्याचे आहेत 43. याचे टोटल बघितले तर 274 एकूण पदांसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला सांगितल्यासारखंच की अर्ज जे आहे आपण 5 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत आपण अर्ज करू शकतो. त्याचबरोबर परीक्षा शुल्क जे आहे ते 25 जानेवारी रोजी आपण संध्याकाळपर्यंत भरू शकतो. नंतर आता बघितलं तर पुढे महत्वाचं बघायचं असेल तर हे एक महत्वाचं आहे की जी राज्यसेवा जी आहे ती मुख्य परीक्षा जी आहे. आता जर आपण खूप अभ्यास केला आणि खूप अभ्यास केल्यावर आपण प्री पास झाल्यावर जी मुख्य परीक्षा आहे ती 14 ते 16 डिसेंबर या रोजी होईल राज्यसेवेची. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीची जी आहे ती 23 नोव्हेंबरला होईल आणि वनसेवेची आहे ती 28 ते 31 डिसेंबरला होईल. लक्षात आलं मित्रांनो? तर ह्यानुसार तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे राज्यसेवेला हे आता आपण पाहणारच आहोत. तर आता तुम्ही बघू शकता, तर कालच आता राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा मग तुम्ही अजून राज्यसेवेमध्ये अंतिम निकालापर्यंत किंवा शेवटच्या ह्याच्यापर्यंत पोस्ट अजून ऍड होणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका की जागा कमी आहेत वगैरे वगैरे. जागा वाढणार आहेत, लक्षात ठेवा. आता आपण जे 205 जागा आहेत 205, तर त्याचं डिवायडेशन बघू कुठल्या पदासाठी वगैरे आहेत वगैरे. तर आता ते जर बघितलं तर आपण बीडीओ साठी आहेत टोटल 27, वित्त व लेखासाठी आहेत 40, प्रकल्प अधिकारी पीओ साठी आहेत 3, उद्योग उपसंचालक साठी आहेत 7, सहाय्यक कामगार आयुक्त 2, कक्ष अधिकारी 19, एबीडीओ 21, एसीपी एक्साइज साठी आहेत 1, स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर 2, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर 2, स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर 3 आहेत, लक्षात ठेवा. आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी 4, निरीक्षक अधिकारी 76, लक्षात ठेवा. आणि अजून पोस्ट वाढतील, लक्षात ठेवा मित्रांनो. आपण त्यासाठी प्रयत्न करूच. आता आपण पुढे अजून बघूयात की काल जी जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. की एक लक्षात ठेवा की अंतिम यशाकडे वाटचाल करण्यासाठी आपण एक प्रयत्न केला पाहिजे आहे. जागा कमी आहेत वगैरे विचार करत बसू नका, जास्त विचार करूच नका. आणि पुढील काळात जागा वाढ वगैरे आहे ते आणखीन बऱ्याच काही गोष्टी वेळोवेळी आपण प्रयत्न करणारच आहोत. फक्त तुम्ही जे आहे ते आम्हाला साथ द्या. आपण एकजुटीने आपण व्यवस्थित प्रयत्न करू. बाकी आपण म्हटलं तर वेळापूर्वक जे आहे तो अभ्यास व्यवस्थित टाकलेलाच आहे. आपण आपल्या राज्यसेवेचा जो आहे तो आपल्या चॅनेलवर आहे, नंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण आपण शेअर केलेलाच आहे.
त्यामुळे तुम्ही जोरदार व्यवस्थित अभ्यास चालू ठेवा. स्वतःच्या ध्येयावरती ठाम राहून अभ्यास व्यवस्थित व अंतिम यश मिळेल असाच अभ्यास करा. अन्यथा तुम्हाला पुढील जाहिरात जी आहे त्याची वाट बघावी लागेल. आणि हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा मित्रांनो, अभ्यास व्यवस्थित प्लॅनिंग करून करा. ध्येयावर ठाम राहून अभ्यास करा मित्रांनो. तर अजून पुढे म्हटलं तर आपले जे आई वडील आहेत त्यांना विसरता कामा नये. आपल्याला प्रत्येक महिन्याला खर्च न सांगता आपल्याला पाठवत असतात. त्यामुळे जे करायचं ते स्वतःला झोकून देऊन करायचं. शेवटी अतिशय महत्त्वपूर्ण म्हटलं तर हे स्वतःला राज्यसेवा द्यायची की कंबाईन द्यायची, हे अगोदर स्वतः ठाम करा, आधी ठरवा. आणि दोन्ही एक्झामची डिमांड वेगवेगळी आहे, त्यामुळे आपला फोकस क्लिअर पाहिजे आहे. त्यामुळे तुम्ही कंबाईन द्यायची का राज्यसेवा द्यायची हे व्यवस्थित फुल फोकसनी आणि विचार करून ठरवा नक्की काय करायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर तुमच्या सोबत आम्ही नेहमी सोबत आहोत. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की विचारा. आता लक्षात ठेवा की जाहिरात तीच चांगली असती ज्यातून आपल्याला पोस्ट मिळते. इतके दिवस हा डायलॉग मारणं सोपं होतं, लक्षात ठेवा. पण आता आपण बघितलं तर दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. त्यात रिक्त जागा असून पण भरत नसतील तर उसनं मोटिवेशन डायलॉग मारून काहीच फायदा होत नसतो. तर आपण त्याचं एक बघूयात. आता जे गेल्या वर्षीचं जे जागा वगैरे होत्या त्या बघूयात. तुम्ही वर्ष बघू शकता, आपण एवढ्या 5 वर्षाच्या जे आहेत लेटेस्ट मध्ये ते बघून घेऊयात. तर 2020 साली बघितलं तर 200 जागा होत्या. 2021 मध्ये बघितलं तर 405, 2022ला 623, 2023ला 303 आणि 2024ला 205 जागा आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की जागा कशा कशा होत्या वगैरे. आता आपण पुढे जाऊयात. तर बघू शकता. तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2 वर्ष वाढल्यानंतर आतापर्यंत 508 जागा झाल्या आहेत. लक्षात ठेवा. म्हणजेच आता कधी वाढल्या होत्या आपण जर बघितलं नीट तर इथे आपल्याला जागा वाढ झाली होती. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या इथून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं ते हे झालं होतं, आपल्याला वाढून मिळाली संधी. त्यानंतर इथं बघितले तर आता ॲक्युरेट बघितलं तर 208 जागा वाढल्या आहेत. 2 वर्ष मिळून जवळपास ह्याच्यामध्ये 2008 नंतर एवढ्या जागा वाढलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पण जागा जास्त झालेल्या आहेत ह्या 2 वर्षांमध्ये. आता तुम्ही बघू शकता की राज्यसेवा जाहिरात आलेली आहे आणि 120 दिवस आहेत आता एक्झामसाठी. ती तुमची लाईफ बदलू शकतात. शेवटची संधी अमुक तमुक अशी सुरुवात होईल. लक्षात ठेवा. पण एक नक्की सांगायला होईल की लढाई ही इमोशनल होऊन जिंकायची नसती आणि तेवढा स्मार्ट स्टडी गरजेचा असतो. लक्षात ठेवा की इमोशनल होऊन जिंकता येत नाही, तर स्मार्ट स्टडी गरजेचा आहे. तर तुम्ही अभ्यास करा आणि तेव्हाच अभ्यास केल्यावर तुमचा रिझल्टमध्ये तुमचं नाव दिसणार आहे आणि तुम्ही एक चमकणार आहात रिझल्टमध्ये. आणि राज्यसेवा जी आहे त्यासाठी प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट पॉईंट, महत्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लवकरच आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तर आता नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम देणार आहोत आणि तुम्हाला अजून त्याचबरोबर आपल्याला एक 100 दिवसाचं प्लॅनिंग पण आपण शेअर केलं होतं, ते तुम्ही बघू शकता वगैरे. आणि अजून तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला विचारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर तुम्ही अजून एकदा वाटल्यास लास्ट बघून घ्या की एकूण पदे किती आहेत वगैरे. राज्यसेवेची आहेत ते 205 आहेत. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अर्ज भरून घ्या. आम्ही तुम्हाला तरी सांगू की फॉर्म भरताना अजून काय तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर. आणि ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 28 एप्रिलला तुमचा पेपर आहे. व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करा. शेवटपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि प्लॅनिंग केल्यावर तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. त्याचबरोबर यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे. धन्यवाद मित्रांनो.